प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत चंद्रपूर जिल्हास्तरीय कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात पालकमंत्री प्राचार्य अशोक उईके, खासदार डॉक्टर नामदेव किरसाण, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, महापालिका आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, प्रकल्प अधिकारी विकास राचिनवार, श्री लाटकर आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी तथा आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रास्ताविकेत विकास राचिनवार म्हणाले, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या अभियानाचा उद्देश म्हणजे आदिवासी भागातील गावांचा सर्वंकष उत्कर्ष साधणे, येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचा जीवनमान उंचावणे हा आहे। या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिक, महिला बचत गट, युवक मंडळे, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। धरती आबा अभियान हे केवळ सरकारी उपक्रम नाही, तर हे आदिवासी जनतेच्या उन्नतीसाठी एक संधी आहे। सरकारने आरोग्य, शिक्षण, पोषण, महिला सक्षमीकरण, रोजगार व पायाभूत सुविधा यावर विशेष भर दिला असून प्रशासनाने हा उपक्रम शेवटच्या टप्प्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवावा। धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत योजनांचा लाभ ग्राम स्तरावरच देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। या योजनेमध्ये जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश आहे। योजनांच्या लाभापासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रशासन एकजुटीने काम करत आहे। सर्व आदिवासी बांधवांनी या अभियानात सहभागी व्हावे व हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। कार्यक्रमात विविध योजनांची लाभ घेणाऱ्या प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच सन्मान करण्यात आला। हा उपक्रम जिल्ह्याच्या आदिवासी विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे सर्व स्तरातून मत व्यक्त करण्यात आले। प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत विविध ठिकाणी कॅम्प घेतले। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी जसं 2 ऑक्टोबरला या कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हापासूनच आम्हाला कॅम्प घेण्याच्या सूचना दिल्या, जेव्हा की राज्य शासनाचे निर्देश आम्हाला 16 तारखेपासून होते, परंतु आम्ही मार्च महिन्यात सुद्धा या प्रकारचे विविध यंत्रणाच्या माध्यमातून हे आम्ही कॅम्प घेतले आणि आदिवासींना वेगवेगळ्या योजनांचा लाभ तिथे दिलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या नियोजनाखाली पुन्हा पुढल्या सोमवारपासून पुन्हा 18 तारखेपर्यंत आम्ही या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आदिवासींना वेगवेगळ्या 17 विभागाचा आणि 25 योजनांचा लाभ देण्यासाठी नियोजन केलेले आहे। आदरणीय सर, आपल्याला सांगू इच्छितो की मागल्या वर्षी 2023ला जेव्हा जनमन कार्यक्रम सुरू झाला होता, जनमन कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी विकास विभागाने जिल्हा स्तरावर जे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कोलाम बांधवांसाठी लाभ आम्ही वेगवेगळे कॅम्प आयोजित केले होते। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही लाभ या आमच्या कोलाम बांधवांना दिला आहे। त्यामध्ये जातीचे दाखले हा सर्वात मोठा भाग असला आहे, कारण जातीच्या दाखल्याअभावी बऱ्याच कोलाम बांधवांना कुठल्याही योजनेचा लाभ देता येत नव्हता, परंतु यावर्षीपासून 3500 जेव्हा आम्ही जातीचे दाखले त्या कोलाम बांधवांना दिले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात कोलाम बांधवांना आदिवासी विकास विभागाचा आणि अन्य विभागाचा लाभ देता येत आहे। धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत सुद्धा जवळपास 87 कॅम्प या जिल्ह्यामध्ये झाले आहे आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ आदिवासींना दिलेला आहे आणि सगळ्या 17ही विभागाने 25 प्रकारच्या योजना ह्या सॅच्युरेशन कराव्या आणि इंटिग्रेटेड पद्धतीने प्रत्येक गावाचं डेव्हलपमेंट करावं अशा सूचना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहे। धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आपण साजरी करत आहे। या जयंतीनिमित्ताने जनजाती गौरव वर्ष म्हणून भारत सरकारने साजरे करण्याचे निर्देश दिले आहेत। त्या अंतर्गत आपण पालकमंत्री म्हणून आपल्या मार्गदर्शनाखाली सगळ्या यंत्रणा या अशाच प्रकारे सहकार्य करून आदिवासींना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती करण्यासाठी हातभार लावतील, मी अशी अपेक्षा करतो। आज इकडे PM धरती आबा अभियान याच्या जिल्हा स्तरावरचा कार्यक्रम होत आहे। हा अभियान 16 जूनपासून पूर्ण राष्ट्रभरात सुरू झालेला आहे। हा अभियानाच्या मार्फत आदिवासी बहुल असलेल्या सर्व गावामध्ये शासनच्या 17 डिपार्टमेंटच्या 25 योजना सॅच्युरेशन मोडवर आणि एक आउटरीचच्या मोडवर आणि एक कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून होण्यासाठी हे अभियान राबवित आहे। या योजनेचा उद्देश आहे की कोणताही आदिवासी लाभार्थी
शासकीय योजनापासून वंचित राहू नये त्याच्यासाठी सर्व शासकीय विभाग गाव स्तरावर जाऊन कॅम्पस स्वरूपात गाव पातळीवर त्यांना योजना देण्याचा हा अभियान आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व गावांमध्ये ह्या कॅम्पचं नियोजन झालेलं आहे. एकूण या अभियानात 167 गावं अंतर्भूत आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लाभार्थीपर्यंत सर्व योजना पोहोचेल याच्यासाठी नियोजित आहे. आणि आज माननीय अशोक विखे साहेब पण पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतले आणि सर्वांना निर्देश दिले आहे की पूर्ण चंद्रपूर जिल्हा जो आहे आपल्या राज्यामध्ये अव्वल राहावे. मी सरांना आश्वासित करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये कोणताही लाभार्थी सुटणार नाही आणि पूर्ण राज्यभरात आपला जिल्हा पैर राहील. आणि इकडे जमलेला सर्वांना मी परत विनंती करतो, तुम्ही पण या अभियानात सहभागी व्हा आणि सर्वांना पण सहभागी करून घ्या ताकी पूर्ण अभियान यशस्वी होईल आणि आपला चंद्रपूर जिल्हा राज्यभरात पहिला राहील.